ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला आज अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे. टनेल बोरिंग मशीन म्हणजेच TBM लॉन्चिंगद्वारे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पहिली पायरी पूर्ण झाली. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 15 मिनिटात होणार असल्याचा दावा करण्यात येतोय. पाहुयात सविस्तर रिपोर्ट. MMRDA 16,600 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे काम हातामध्ये घेतले. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने त्याच्याकरता आपल्याला लोन दिलेलं आहे. या प्रकल्पामुळे जो काही जवळपास 90 मिनिटाचा वेळ लागतो पीकला आणि कधी कधी त्याहीपेक्षा 2-2.5 तासाचा वेळ लागतो, तो वेळ केवळ 15 मिनिटावर येणार आहे. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला आज औपचारिक सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते TBM लॉन्चिंग करण्यात आले. हा देशातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 11.84 किलोमीटर असून त्यातील 10.25 किलोमीटर हा मुख्य बोगदा आहे. सुमारे 16,664 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या लागणारा 90 मिनिटांचा प्रवास केवळ 15 मिनिटांवर येणार आहे. नायक आणि अर्जुन अशी नावे असलेली अत्याधुनिक TBM यंत्रे या कामासाठी वापरण्यात येत आहेत. एकूण 4 मशीनद्वारे बोगदा खोदकाम केले जाणार आहे. या बोगद्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून ठाणे ते बोरिवली प्रवास जलद आणि सोयीस्कर होणार आहे. हा प्रकल्प ठाणेकरांसाठी ऐतिहासिक आहे. हा पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गेम चेंजर ठरणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली काम करताना पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जाते. तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. मे 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असल्याचे सांगितले जाते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत आपण वापरलेल्या TBM मध्ये सर्वात मोठ्या व्यासाचं TBM 13.34 मीटर या व्यासाचं TBM हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण वापरतो आणि 4 हार्ड रॉक TBM या ठिकाणी वापरले जाते. जसं मी सांगितलं, 2 ठाण्याकडनं, 2 बोरिवलीकडनं आणि उत्खननामध्ये स्थिरता निश्चित करण्याकरता TBM शील्ड हे पहिल्यांदा वापरलं जात आहे, ज्यामुळे लोकांनाही त्रास होणार नाही, मग कलेक्शनही चांगल्या पद्धतीनं करता येईल. अशा पद्धतीनं हे कार्य या ठिकाणी होत आहे. विशेषतः पुढच्या काळामध्ये ठाणे कोस्टल रोड सोबत देखील या बोगद्यांचं इंटिग्रेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक, कल्याण, नवी मुंबई इथनं येणारी वाहनं ही ठाणे शहराला बायपास करून थेट जाऊ शकतील. त्यातनं ठाण्याचं कंजेशन हे मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि विशेषतः बोरिवली आणि त्याच्या बाजूला उड्डाण पूल जे आहेत त्यांच्याशी इंटिग्रेशनमुळे मुंबईमध्ये दहिसर, अंधेरी आणि बोरिवली पश्चिम या दिशेनं वाहतुकीचा भार हा मोठ्या प्रमाणात कमी होईल. या बोगद्याच्या अलाइनमेंटमुळे घोडबंदर रोड जो आहे त्याच्यावरही जी ट्रॅफिकची डेन्सिटी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होईल. आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हा कदाचित सगळ्यात मोठा शहरी बोगदा असेल, हा सगळ्यात खोल शहरी बोगदा असेल. आजपर्यंत एवढ्या खालपर्यंत कधी शहरी बोगदा तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीनं याचं प्लॅनिंग करण्यात आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या परमिशन्स याच्यामध्ये आपण घेतल्यात. नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची परमिशन आहे. सगळ्या प्रकारच्या पर्यावरणपूरक ज्या बाबी आहेत ते आपण या ठिकाणी करतो आणि विशेषतः संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये संपूर्ण बोगदा जमिनीखालून जात असल्यामुळे त्याच्या जैवविविधतेवर कुठलाच परिणाम
या बोगद्याच्या माध्यमातून होणार नाही.